बातमी आहे ती मराठवाड्यामधील वाढत्या गुन्हेगारीची। गेल्या 2 दिवसांमध्ये मराठवाडा गुन्हेगारीच्या घटनांमुळे चर्चेच्या केंद्रस्थानी आलाय। माथे फिरून केलेल्या संविधानाच्या प्रतिमेच्या अवमानामुळे परभणीमध्ये रात्रीपासूनच नागरिक आक्रमक झालेले होते आणि त्यात आज पुकारलेल्या परभणी बंदला हिंसक वळण लागलं आणि वातावरण आणखीनच तापलं। परभणीमधील आंदोलन एवढं चिघळलं की आंदोलकांनी वाहनांच्या तोडफोडीसह थेट जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सुद्धा राडा घातल्याचं दिसलं। तर दुसरीकडे बीडच्या मस्साजोगमध्ये सरपंचाच्या हत्येमुळे 2 दिवसांपासून वातावरण तणावग्रस्त आहे। त्यातच तिसरी धक्कादायक बातमी आली आहे जालन्यात। जालन्यामध्ये रोड रोमिओंच्या त्रासाला कंटाळून काल एका तरुणीनं जीवन संपवल्याची घटना घडली। त्यानंतर ग्रामस्थांनी आरोपींच्या अटकेच्या मागणीसाठी ठिय्या आंदोलन केलं। बातमी परभणीमधून आहे। सकाळपासून हिंसक आंदोलन झाल्यानंतर आता परभणी शहरामध्ये जमावबंदी लागू करण्यात आली। संविधानाच्या अवमानाच्या कालच्या घटनेनंतर सुरू असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं। आंदोलकांकडून दुकानांची तोडफोड, दुकानांवरती दगडफेक करण्यात आली। शहरातील विसावा कॉर्नर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दुकानांचं नुकसान करण्यात आलं। परभणी नांदेड रोडवरती टायर जाळत वाहतूक रोखण्यात आली होती। शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोरील आंदोलनकर्त्यांवरती पोलिसांनी लाठीचार्ज केला। त्यानंतर कारवाईच्या मागणीसाठी गेलेल्या आंदोलकांनी परभणीच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सुद्धा तोडफोड केली। परभणी शहरामध्ये आता तणावपूर्ण शांतता आहे, परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली। जिल्हाधिकारी कार्यालयामधली दृश्य आपण बघतोय, ज्यावेळी आंदोलकांकडून या ठिकाणी तोडफोड करण्यात आली। मोठा राडा आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सुद्धा जाऊन घातला आणि त्यानंतर अखेर पोलिसांनी या ठिकाणी आंदोलकांवरती जोरदार लाठीचार्ज केला। हमने जो कलम 144 है और जो नया कलम 163 के हिसाब से जमाबंदी के आदेश पारित किए हैं और पुलिस प्रशासन पूरा रोड पे है। हम पूरे कार्रवाई पे कंट्रोल में स्थिति है। जहाँ तक है कि हमने एडिशनल पुलिस बंदोबस्त SRPF भी हमने मंगाया है। तो इसके ऊपर मैं सबके आपके माध्यम से सबको अपील करता हूँ कि आप शांतता सुव्यवस्था बनाए रखें, ऐसे मैं अपील करता हूँ। परभणीमधल्या जाळपोळीच्या घटनांनंतर इतर जिल्ह्यांमधनं जालना मार्गे परभणी आणि जिंतूरला जाणाऱ्या जवळपास 15 एसटी बस जालन्याच्या मंठा बस स्थानकावरती थांबवण्यात आल्या। जालन्यामधील परतूर आणि अंबड आगारामधील परभणीकडे जाणाऱ्या 7 बस फेऱ्या सुद्धा रद्द करण्यात आल्यात। अनुचित प्रकार टाळण्यासाठी एसटी महामंडळाकडून खबरदारी म्हणून हा निर्णय घेण्यात आलाय। दरम्यान यामुळे प्रवाशांचा मात्र खोळंबा झाला। आणि आता बातमी आहे ती बीडमधनं। बीडमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचे पार धिंदवडे निघालेत। मस्साजोगच्या सरपंच संतोष देशमुखांची निर्घृण अशी हत्या करण्यात आली आहे। आरोपीने संतोष देशमुख यांचे डोळे लायटरनं जाळले। बीड की बिहार असा प्रश्न त्यामुळे सामान्य बीडकरांना पडू लागला आणि त्यामुळे संताप पाहायला मिळतोय। तर पंकजा मुंडेंचे निकटवर्तीय अमोल डुबेंचं सुद्धा बीडमध्ये अपहरण झालेलं आहे। स्टोरेज यार्ड आहे, तिथं त्यांची वॉचमॅन सोबत बाचाबाची झाल्यानंतर सरपंचानं प्रमुख नागरिक गावचा म्हणून तिथं जाऊन ते सोडासोडव केली भांडणाची, एवढंच। बाकी कुठलाही काही कनेक्शन नाही। मारणारे आरोपी कुठले आहेत, कोण आहे, पूर्व वैमनस्य काही होतं का? काहीच नाही, 0% वैमनस्य होतं। त्यांचा ना आपला कधी संबंध आला नाही, कधी आपण त्यांना बघितलं नव्हतं। त्याच्या आधी ज्या दिवशी तिथं आले त्या दिवशी पहिला संबंध आला, त्यांच्यावर FIR दर्ज झाला। जर शासनानं त्या दिवशीच पोलीस स्टेशननं त्या दिवशीच जर त्यांच्यावर जर ज्या वॉचमॅनवर अन्याय झाला त्याची जर अट्रॉसिटी घेतली असती, त्यांना गंभीर म्हणजे गुन्ह्याची नोंद झाली असती, तर माझा भाऊ कदाचित आज जिवंत असता। तर केज मस्साजोग मार्गावरती ज्या ठिकाणी संतोष देशमुख यांचं अपहरण झालं तिथून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सचिन जिरे यांनी। बघूयात। हादरवणारी जी घटना आहे त्या घटना याच ठिकाणाहून सुरू झाली होती। याच ठिकाणी सरपंच संतोष देशमुख यांना किडनॅप करण्यात आलं होतं। तो हाच स्पॉट, ते केजहून मस्साजोग या गावी त्यांच्या घरी जात असताना हा सर्व प्रकार घडलेला आहे। सोमवारी दुपारी साधारण 3 वाजेच्या सुमारास हा प्रकार घडलेला आहे। सरपंच हे या
टोल नाक्याहून असे पुढे येत होते. दरम्यान या परिसरामध्ये एक काळी स्कॉर्पिओ त्यांच्या समोर आली आणि तिने त्यांना बॅकअप केलं. त्याच पाठीमागून एक दुसरी पांढरी कार त्यांच्या समोर आली आणि ती कार या ठिकाणी आल्यानंतर या ठिकाणी थांबवण्यात आली. आपण पाहतो की ही तीच सरपंचांची कार आहे आणि या कारच्या पुढे एक स्कॉर्पिओ काळी उभी राहिली आणि या गाडीच्या पाठीमागे दुसरी स्विफ्ट डिझायर पांढऱ्या कलरची झाली. दोन्हीकडून कुठेही हलता येत नसल्याने त्यांना नाइलाजास्तव गाडी जागेवर थांबवावी लागली. काही समजण्याचा आतच दोन्ही वाहनातून 6 जण खाली उतरले आणि त्यांनी या वाहनावरती हल्ला चढवला. काही समजेना असं झालं. त्याच दरम्यान 2 जणांनी समोर बसलेले चालकांना धरलं आणि त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. तर इतर चौघांनी गाडीवरती हल्ला चढवत काही क्षणातच सरपंचांना बाहेर काढलं आणि काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओ मध्ये बसून याच टोल नाक्यापासून काही क्षणातच त्यांचं अपहरण केलं आणि पुढे पुन्हा केजच्या दिशेने ते निघून गेले. आणि त्या घटनेच्या 3 तासानंतर साधारण दैठणा या गावाच्या रस्त्याच्या कडेला सरपंचांचं मृतदेह आढळलं आणि ते मृतदेह छिन्न विछिन्न अवस्थेत होतं. निर्गुणपणे हत्या करण्यात आली होती. अशा परिस्थितीमध्ये तो मृतदेह पोलिसांना आढळून आला आणि त्यानंतर पोलिसांनी तपास चक्रे फिरवत 7 आरोपींपैकी आता 3 आरोपींना ताब्यात घेतलेला आहे. पुढील तपास सुरू आहे. कॅमेरा पर्सन अमोल वाघुलेसह मी सचिन जिरे, पुढारी न्यूज, बीड. दरम्यान मृत संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांशी संवाद साधलाय प्रतिनिधी सचिन जिरे यांनी. बघूया. राज्याला हादरून टाकणारी घटना बीड जिल्ह्यामध्ये घडलेली आहे. सरपंच संतोष देशमुख यांची निर्घुणपणे हत्या करण्यात आलेली. त्यांचे कुटुंबीय आपल्या सोबत आहेत. त्यांच्याशी आपण बातचीत करूया. त्यांची मुलगी आहे, त्या मुलीशी बोलूयात आपण. काय सांगाल तू? काय माझ्या वडिलांची हत्या झाली. अशीच गुन्हेगारी बीड जिल्ह्यात वाढू नये यासाठी गुन्हेगारांना फाशीची शिक्षाही दिलीच पाहिजे. अजून 3 आरोपी अटक आहे, अजून 3 आरोपी बाकी आहेत. सरकारकडे काय मागणी? त्यांना पण लवकरात लवकर तुम्ही तुमच्या ताब्यात घ्या आणि त्यांना पण फाशीची शिक्षा, सगळ्यांना सह आरोपींना फाशीची शिक्षा द्या आणि माझ्या वडिलांना न्याय मिळवून द्या, एवढीच अपेक्षा आहे. मुलगा देखील आहे, त्याच्याशी आपण बोलूयात. बेटा, 3 आरोपी अटक करण्यात आले, आणखीन 3ला लवकरात लवकर अटक करा आणि पोलिसांनी 3 दिवसाची सवलत मागितली आहे. त्याच्यात जर नाही झालं तर आम्ही पुन्हा रस्ता रोको करणार. काय मागणी आहे तुझी? काय नाही, त्या तिघांना लवकर अटक करा आणि त्यांना फाशी द्या. सुरक्षा पुरवावी अशी मागणी त्यांनी पुढारी चॅनलच्या माध्यमातून केली आहे. कॅमेरा पर्सन अमोल वाघुलेसह मी सचिन जिरे, पुढारी न्यूज, बीड. तर सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये मोठी अपडेट येते आहे. हत्या प्रकरणामध्ये पवन चक्की कंपनी अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टरचा हात असल्याचा संशय व्यक्त केला जातोय. पवन चक्की कंपनीच्या गुंडांनीच हत्या केल्याचा शिंदेंच्या शिवसेनेकडून आरोप करण्यात आला. आरोपींवरती कठोर कारवाई व्हावी, स्थानिक शिवसेना नेत्यांनी याबद्दलची मागणी केलेली आहे. शिवसेना जिल्हा प्रमुखांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना या कारवाईबाबत पत्र लिहिलंय. गुंड जेव्हा त्या गावामध्ये गेले होते, तिथल्या एका वॉचमनला त्यांनी मारलं. सरपंच या नात्यानं ते लोकप्रतिनिधी संतोषराव देशमुख तिथं गेले. त्यांना विचारलं, का मारायलात माझ्या गावातल्या लोकांना? आणि त्यांच्यात तिथं वाद झाला. तिथं त्यांनी गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल केल्यावर 2 दिवसांनी जेव्हा ह्या आरोपींची जामीन झाली, जामीन झाल्यावर ह्यांच्यावर प्रिव्हेंटिव्ह न करता त्यांना सोडून देण्यात आलं. सोडून दिलं की लगेच यांनी त्या सरपंचांना अडवलं आणि इतक्या क्रूर पद्धतीने मारलं. मूळ बीड जिल्ह्यामध्ये काय झालंय की वेगवेगळ्या कंपन्या आलेल्या आहेत तिथं पवन चक्क्यांच्या, आणि ह्या पवन चक्क्यांच्या माध्यमातून जे तिथल्या शेतकऱ्यांच्या जमिनी हडप करणं, त्यांचा मावेजा पूर्ण न देता जागा ताब्यात घेणं, हे सर्व करण्यासाठी त्या ठिकाणी स्थानिक गुंडांची मदत ह्या कंपन्या घेतात. आणि या वादातून काही लोक त्या ठिकाणी खंडणी मागण्यासाठी तिथे जातात आणि ह्या खंडणीचा प्रकार रोखण्यासाठी देशमुख हे पुढे आले आणि देशमुखांनी तो खंडणीचा प्रकार मोडीत काढला. त्यामुळे 2 दिवसानं मनात राग धरून ह्या लोकांनी सरपंच संतोष देशमुख यांची निर्घुणपणे हत्या केली, अपहरण करून. बीडमध्ये पवन चक्कीच्या कार्यालयामध्ये गार्डला मारहाण झाली होती आणि या मारहाणीनंतर गार्ड अशोक सोनवणे यांनी पोलीस संरक्षणाची मागणी केली. मस्ताजोगमधील संतोष देशमुख प्रकरणाची पुनरावृत्तीची भीती त्यांनी या दरम्यान व्यक्त केली. मला एवढंच वाटतं की माझ्या दारापुढे आज मी शेतात राहतो,
माझ्या दारापुढे आज 11 वाजता अजून काळी एक गाडी येऊन थांबली होती, 10 मिनिटं थांबली होती सरासरी, की अजून असा दुसरा संतोष अण्णा माझ्या गावात होऊ नाही, हीच माझी मागणी आहे. पोलीस संरक्षण पाहिजे किंवा नेमकी काय मागणी? पोलीस संरक्षण पाहिजे, कारण की मी शेतात राहतो, त्याच्यामुळे मला संरक्षण पाहिजे. काय धमकी वगैरे आली तुम्हाला या प्रकरणात? कोणाचा फोन आलाय काय नेमका? नाही, तसं काही नाही. फक्त एक अनोळखी गाडी तुमच्या घरासमोर उभा राहिली बराच वेळ? हा, बराच वेळ, 10 मिनिटाच्या पुढे माझ्या दारात गाडी येऊन थांबलेली होती. बीड नंतर आता बातमी आहे परभणीतनं. सकाळपासून हिंसक आंदोलन झाल्यानंतर आता परभणी शहरामध्ये जमावबंदी लागू करण्यात आलेली आहे. संविधानाच्या अवमानाच्या कालच्या घटनेनंतर सुरू असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं होतं. आंदोलकांकडनं दुकानांची तोडफोड, दुकानांवरती दगडफेक झाली. शहरातील विसावा कॉर्नर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दुकानांचं नुकसान झालं. परभणी नांदेड रोडवरती टायर जाळत वाहतूक रोखण्यात आलेली होती. शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोरील आंदोलनकर्त्यांवरती पोलिसांनी लाठीचार्ज केला. त्यानंतर कारवाईच्या मागणीसाठी गेलेल्या आंदोलकांनी परभणीच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सुद्धा तोडफोड केली. परभणी शहरामध्ये आता तणावपूर्ण शांतता आहे. परिस्थिती सध्या नियंत्रणात असल्याची माहिती आहे. जिल्हाधिकारी कार्यालयामधली दृश्य आपण बघतोय, ज्या ठिकाणी आंदोलनकर्त्यांकडनं तोडफोड करण्यात आली आणि त्यानंतर अखेर पोलिसांनी या सगळ्या प्रकरणामध्ये आंदोलकांवरती लाठीचार्ज केला. तर संविधानाचा अवमान करणाऱ्या माथेफिरूला अटक. सामाजिक सलोखा बिघडेल असं कृत्य नको, गिरीश महाजन यांनी याबद्दलचं विधान केलेलं आहे. कायदा सुव्यवस्था हातात घेऊ नका असंही गिरीश महाजन यांनी म्हटलंय. रामदास आठवलेंकडनं शांततेचं आवाहन करण्यात आलं. परभणीत घडलेलं कृत्य हे काम माथेफिरूने केलेलं आहे. तो ठार वेडा आहे. सर्व परभणीकरांना याची कल्पना सुद्धा आहे. त्याला अटक करण्यात आलेली आहे. संविधान आपल्या सर्वांसाठी सर्वतोपरी आहे, सर्वोच्च आहे. आपल्या तुम्हा सर्वांना संविधानाविषयी नितांत आदर सुद्धा आहे. पण कायदा हाती घेत सामाजिक सलोखा बिघडेल अशी कोणतीही कृती होणार नाही याची आपण सर्वांनी काळजी घ्यावी. कुठेही सार्वजनिक मालमत्तेचं, खाजगी मालमत्तेचं नुकसान होणार नाही याची सुद्धा आपण सर्वांनी काळजी घेणं हे आवश्यक आहे. आणि यानंतर बातमी आहे ती जालन्यामधनं. जालन्याच्या अंबड तहसील कार्यालयासमोर अंबड शहरवासियांनी ठिय्या आंदोलन केलंय. मयत भाग्यश्री गाडगे या 16 वर्षीय तरुणीला न्याय मिळण्याच्या मागणीसाठी अंबड शहरामधील नागरिकांनी तहसील कार्यालयावरती मोर्चा काढला आणि आंदोलन केलं. तरुणाच्या जाचाला कंटाळून 11वी मध्ये शिकणाऱ्या भाग्यश्री गाडगे या 16 वर्षीय महाविद्यालयीन तरुणीनं काल सकाळी राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली होती आणि त्याचेच पडसाद आज बघायला मिळाले. गुन्हा दाखल झाला त्या दिवशीच आरोपीला अटक करण्यात आलेले होते आणि आज पाहतो तो न्यायालयीन कोठडीमध्ये आहे. आणि आजची जी घटना आहे तर त्याच फिर्यादी पीडित मुलीने गळफास लावून आत्महत्या केलेली आहे. तर त्या अनुषंगाने पंचनामा, शवविच्छेदन कारवाई झाल्यानंतर मयताच्या जी मयत मुलगी आहे तिच्या पालकांचे तक्रार घेऊन त्यानुसार गुन्हा दाखल करून पुढची कारवाई करण्याची तरतूद आहे आता.